नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह केतूच्या युतीत जाणार आहेत. त्याचप्रमाणे वृषभ राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा 6व्या स्थानात जाणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. तर सप्टेंबर महिन्यात आता वृषभ राशीचं संपूर्ण राशीफळ इतर ग्रहांकरता सुद्धा काय असणार आहे? आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायच्या आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू, की तुमचं शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो. तो 5व्या स्थानातून 6व्या स्थानात दिनांक 19 तारखेला येणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि हा मार्गी सुद्धा आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं, तर तुमच्याकरता या संपूर्ण महिन्यामध्ये जवळ-जवळ 20-22 तारखेनंतर थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात खास करून शारीरिकतेच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला होऊ शकतील. जर का तुमचा तसा काही इतिहास असेल, म्हणजे जर का तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असाल, तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र फार मोठे काही त्रास किंवा फार मोठ्या काही तक्रारी तुम्हाला आरोग्याच्या येणार नाही. जर का तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आधीपासूनच असेल, तर त्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं, तर हा संपूर्ण महिना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक किंवा मानसिक सुव्यवस्थित अशाच प्रकारचा असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीसाठी 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण होतात आर्थिक स्थैर्यासंदर्भात. एक आहे बुध, दुसरा आहे गुरु. बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर बुध हा तुमचा धनेश पण आहे, पंचमेश पण आहे, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 5 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल आणि दिनांक 24 तारखेनंतर हा जो बुध ग्रह आहे तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे जो गुरु ग्रह हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. आर्थिक संदर्भातले कुठलेही त्रास किंवा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, हे काहीही तुम्हाला अनुभवास येणार नाहीत. फक्त एक गोष्ट राहील, की घरातल्या ज्या व्यक्ती असतील किंवा कुटुंबासाठी पैसे थोडे खर्च करावे लागतील किंवा त्यांच्या गरजा आहेत, त्या तुम्हाला थोड्या पूर्ण कराव्या लागतील. परंतु आर्थिक संदर्भात फार मोठे काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. एकंदरीत आर्थिक स्तरावरती हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. खास करून तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु तुम्हाला अगदी उत्तम प्रकारचा कॉन्फिडन्स देणार आहे आणि एनर्जी देणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे जरी त्रास किंवा प्रॉब्लेम आले, तरी त्याचा तुम्ही धीरोदात्तपणे सामना करणार आहात. नक्कीच आणि त्याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. घरातलं जे वातावरण असेल, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, हा चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. तुमच्या राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये बुधाचं सुद्धा भ्रमण असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं, घरातल्या ज्या व्यक्ती असतील, त्यांच्याबरोबर जर तुमचं इंटरॅक्शन असेल, तर अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातलं काही काम करायचं असेल, वास्तूच्या संदर्भातली नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेले वास्तू विकायचे असेल, वास्तूच्या संदर्भातले काही उपाय वगैरे करायचे असेल, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा तुमचे चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे रिलेशनशिप किंवा प्रेमाच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 5 तारखेनंतर चतुर्थात येईल आणि 24 तारखेनंतर पंचमात येईल आणि इथे पंचम स्थानामध्ये रवी आणि शुक्र सुद्धा आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधलं इंटरॅक्शन अतिशय चांगलं राहील. छोटे-मोठे तू-तू, मैं-मैं येतील कारण बरेचसे ग्रह पंचमात आहेत. तिथे रवी, बुध, शुक्र, केतूच्या सुद्धा युतीत जाणार आहेत. त्याच्यामुळे छोटे-मोठे ज्याला आपण चहाच्या कपातले वादळ म्हणतो, असे काही प्रसंग येतील. परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याच म्हणजे गर्भवती महिला त्याने सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. काळजी करू नका. तुमच्याच राशीतला जो गुरु आहे पंचम दृष्टीने पंचम स्थानाला पाहतो आहे. त्याच्यामुळे त्रास किंवा प्रॉब्लेम किंवा काही गोष्टी टोकाला जाण्याची तशी काही आवश्यकता नाही. खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, इथे थोडंसं महत्त्वाचं आहे, की तुमचे वैवाहिक जीवनाबद्दलचे जे नातेसंबंध आहेत किंवा तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वाचा ग्रह होतो वैवाहिक जीवनाकरता, तो आहे मंगळ. तर हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये शत्रू राशीमध्ये भ्रमण करणार. इथे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडेसे जाणवतील, त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर तू-तू, मैं-मैं वगैरे होऊ शकेल. या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे महत्त्वपूर्ण राहील. काळजी करू नका. तुमच्या राशीतला जो गुरु आहे, सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्यामुळे फारसे काही त्रास होणार नाही. तरी सुद्धा काही अलर्टनेस तुमच्याकडे असायलाच हवा. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भात विचार करायचा झाला,
तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी, हा कर्मस्थानात म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. तर साधारणतः तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही जे एक्स्पेक्ट करत आहात, तसं काही गोष्टी होत नाही. अर्थात गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही तसा अनुभव घेतच आहात. तशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा येतील. परंतु तुमची जी रास आहे, ही मेहनत करण्यामध्ये ज्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. तर तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला याही महिन्यात येणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं जे खर्च आहेत त्याच्यावरती लक्षात थोडंसं नियंत्रण ठेवा. कारण द्वितीयाचा मंगळ हा थोडासा तुमच्याकडून तुम्हाला खर्च करावायला लावणार आहे आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे परिणाम आणि त्याच्याशी संदर्भातल्या कोणती काळजी तुम्हाला घ्यायला हवी. जसे की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. तर मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शुक्र आणि केतूची युती होणार आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होण्याची शक्यता या दरम्यान थोडी दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. तर हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. थोडंसं लक्षात घ्या, तुमच्या घरातल्या ज्या तुमच्या वयापेक्षा छोट्या व्यक्ती असतील, त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होऊ शकतील. फारसा परिणाम काय तुमच्या म्हणजे घरगुती स्वास्थ्यावरती होणार नाही. थोडेफार या संदर्भात अ, वादविवाद वगैरे किंवा मतमतांतर वगैरे मतभेद असे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा ग्रह योग असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येतील. काही नवीन खरीदारी होऊ शकेल. तुम्हाला काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल, तुमचा मूड सुद्धा या दरम्यान खूपच सकारात्मक दिसून येईल. याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप चालू करायची असेल, तरी सुद्धा हा जो कालावधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. खास करून घरातल्या ज्या छोट्या व्यक्ती असतात तुमच्यापेक्षा वयाने, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वाचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार आहे. रवी जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. ज्या व्यक्ती साधारणतः कला क्षेत्राशी निगडीत आहेत किंवा ज्या व्यक्ती खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी हा योग अतिशय उत्तम राहील. नावारूपाचे ना तुम्ही किंवा तुम्हाला चांगल्या काही संधी मिळणं, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, काळजी घ्या. थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील या दरम्यान. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग उत्तम असणार आहे. तुमचे मांडलेले अंदाज अचूक या दरम्यान येऊ शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा योग अतिशय उत्तम असणार आहे. जे काही तुमचं विद्या तुम्ही करत असाल किंवा एज्युकेशन तुम्ही घेत असाल, शिक्षण, त्यामध्ये काही चांगले अनुभव या दरम्यान नक्की येतील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी केतूची युती होणार आहे आणि दिनांक 31 तारखेला बुध आणि केतूची युती होणार. तर 28-29 तारखेला तुमच्या पंचम स्थानात रवी आणि बुध हा केतूशी युती होणारा अतिशय महत्त्वपूर्ण हे दिवस आहेत. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात घेऊ नका. खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा मोठे काही रिस्क घेऊ नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, छोटी-मोठी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक या दरम्यान करू नका. हा जो कालावधी आहे तो अतिशय ट्रिकी आहे, फसवणारा आहे. लक्षात घ्या, राहू केतूचे ज्या वेळेस ग्रहांची युती येते त्यावेळेस थोडा त्याचा परिणाम जो असतो हा आपल्या मानसिकतेवरती सरळ होतो आणि या दरम्यान कारण हा जो सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याचा काही काळ हा ग्रहण कालावधीच्या संदर्भात असेल, त्याचा प्रभाव तुम्हाला दिसेल. घेतलेले निर्णय चुकले, अंदाज चुकीचे येणं, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येतातच साधारणतः. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती दिनांक 2 तारखेला तुमच्या चतुर्थ स्थानात होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ती दिनांक 17 तारखेला होणार आहे. साधारणतः अमावास्येच्या दिवशी म्हणजे 2 तारखेच्या आसपास घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. अमावास्या आणि पौर्णिमेला तसं पण पाहायचं झालं तर रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे असं जास्त असतं. आपण जास्त भावना देत होतो, इमोशनल असतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटला म्हणजे जाणून कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.